मी हेड सर आहे हे विसरू नका. आणि डिग्रीवाल्या बाई, ते शिष्यवृत्तीचं दिवसभर जे काय होतंय ना ते संध्याकाळी माझ्या ऑफिसमध्ये येऊन मला सांगा. कारण या शिष्यवृत्तीबाबत जे काय करायचंय ना तो शेवटचा शब्द माझा असेल. कळलं का? चला लागा कामाला. कळलं ना तुम्हाला सगळ्यांनी? आता तास संपल्यावर येऊन मला भेटा. उद्याच्या परीक्षेच्या सगळ्या सूचना मला तुम्हाला द्यायच्या आहेत. हा, चला मराठीचं पुस्तक काढा. पान 55. आज काही झालं ना तरी राणाजींना भेटलंच पाहिजे. उद्या जर परीक्षा घ्यायची असेल तर हे सगळं त्यांच्या कानावर घातलंच पाहिजे. आज संध्याकाळी भेटायला हवं. मी काय म्हणतो सनिदा, आयुष्यात येऊन आपण काहीतरी करायला पाहिजे. करायचं की येड्या, करायचं. पण काय? काय तेच तर कळना झाले काय करायचं. काय हो, पहिले ह्याचं काहीतरी करावं. दिवसभर फोन करून त्रास देत असते. कोण आहे? किनाप्पा. त्याचं पैसे देऊन प्रकरण मिटवायला पाहिजे, नाहीतर हे प्रकरण कवा तर माझ्या मानगुटीवर बसणार आहे. अंगठी देऊन बी त्याचा आत्मा काय थंड होईना. आज संध्याकाळी मिटवून टाकू त्याचं. संध्याकाळी हे बघ, आपण पैसे द्यायचं आणि आपली अंगठी सोडून आणायची. म्हणजे पैसे मिळाले नाही, पण मिळणार संध्याकाळी 5 वाजता. 5 वाजता काय मुहूर्त आहे? होय. अरे राहणार शाळेकडे येणार आहे संध्याकाळी, त्याच्याकडनं पैसे घ्यायचं. ठरले रे सगळं. ठरले. घ्या गोंधून. अहो रानादाचा एक डाव महागात पडलाय आणि दुसरा डाव कशाला खेळालाय. ती चिनाप्पा नाही शान्या डोक्याचं. त्याचं जर डोसकं फिरलं तर हात आंबोलीच्या घाटात, पाय कारवारच्या जंगलात आणि मुंडकं कुठं तोडून टाकल याचा नेहमी लागणार नाही. राहू द्या गप. कुणाच्या बाला घाबरत नाही आपण. आणि त्या चिनाप्पा म्हणजे काही इरप्पा नाही रे. आजच्या आज तोंडाव पैसे पिकून मारतो की नाही बघ. गायकवाड घराण्याचं रक्त आहे आपल्या अंगात. बोललो म्हणजे बोललो. हे फोन आणि म्हणाव तोंडाव पैसे फेकून मारतो की नाही बघ. हॅलो, हा नमस्कार सावकार. हा कुठं आहे सर तुम्ही? हा आम्ही इथंच आहे की. हा नाही, तुमचं काम आज संध्याकाळपर्यंत होणार. काळजी करू नका. होय होय होणार. हा संध्याकाळी 5 वाजता रानादाला भेटायला पाहिजे. म्हणजे सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय हो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं.
अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.